तर काल आपण 6th लेसन सुरू केला, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. त्या लेसनमध्ये आपण मास, वेट आणि स्टँडर्डाइज मेजरमेंट याबद्दल अभ्यास केला. ठीक आहे. आजच्या तासाला आपण पुढचा पार्ट बघणार आहोत, म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी. The unit of quantities, length and time need to standardize. Such quantities are called fundamental quantity. Unit of quantities, length and time need to standardize. म्हणजे कुठलंही युनिट घेतलं आपण, मग लेंथ असो टाईम असो, ते स्टँडर्ड असलं पाहिजे. त्याला ते कसं असलं पाहिजे, ॲक्च्युअल असलं पाहिजे, खरं असलं पाहिजे, स्टँडर्ड असलं पाहिजे. याला काय म्हणतात तर फंडामेंटल, म्हणजे ही मूलभूत गरज आहे, क्वांटिटीची मूलभूत गरज आहे. देअर युनिट आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट, आणि त्यांच्या युनिटला सुद्धा आपण काय म्हणतो तर स्टँडर्ड युनिट म्हणतो. ठीक आहे. इट इज नॉट व्हेरिएबल, ते वेगवेगळे असले पाहिजेत. म्हणजे या दुकानात वेगळे, त्या दुकानात वेगळे, ते कसे असले पाहिजे, सारखेच असले पाहिजे, एकसारखेच असेल. मग टाईम असेल, लेंथ असेल, मास असेल, वेट, कशाचंही ओके, ते कसे असले पाहिजे, स्टँडर्डाइज आणि एकसारखेच असले पाहिजे, नॉट व्हेरिएबल. देन इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. आता इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिटच्या अंडर आपण काय बघतो, इंटरनॅशनल म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड, आपल्या जगामध्ये जे सिस्टीम्स ऑफ युनिट आहे ते सारखेच असले पाहिजे. ओके. अँड इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट बेस्ड ऑन 7 फंडामेंटल युनिट कॉल्ड ॲज सिस्टीम इंटरनॅशनल, दॅट इज SI सिस्टीम. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे SI सिस्टीम ही कसली सिस्टीम आहे, तर इंटरनॅशनल सिस्टीम आहे. ठीक आहे. is currently used all over the world. It is called metric system. SI सिस्टीमलाच काय म्हटलं जातं तर मॅट्रिक सिस्टीम म्हटली जाते, आणि ती ऑल ओव्हर वर्ल्ड जगामध्ये एकसारखी असते. ठीक आहे. मग क्वांटिटीज, नेम ऑफ द युनिट आणि सिम्बॉल आपण काहीचे पाहू. जर आपण लेंथ ही क्वांटिटी घेतली तर त्याचं काय आहे, नेम ऑफ द युनिट काय आहे तर मीटर आहे. लेंथ कशामध्ये मोजतात तर मीटरमध्ये मोजतात, आणि त्याचं सिम्बॉल काय आहे, M आहे. मास किलोग्रॅम, kg, टाईम सेकंड, S. अशा प्रकारे आपण इंटरनॅशनल सिस्टीम बघितली. इंटरनॅशनल सिस्टीम कुठली आहे तर SI सिस्टीम, सिस्टीम इंटरनॅशनल SI सिस्टीम. ओके. 2 प्रकारचे सिस्टीम आहेत, SI आणि CGS. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट. ॲक्युरेट मेजरमेंटचं इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व काय आहे. ॲक्युरेट मेजरमेंट तर असायलाच हवं. जर ॲक्युरेट मेजरमेंट नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. किंवा आपल्याजवळ ज्या गोष्टी येतील, थिंग्स येईल, ग्रोसरी म्हणजे अन्नधान्य, किराणा जो आपण म्हणतो तो येईल, तो कसा असेल तर ॲक्च्युअल वेटचा नसेल. म्हणून ॲक्युरेट मेजरमेंट हे गरजेचं आहे. तर बघा, मेजरमेंट ऑफ सबस्टन्स दॅट आर प्रिशियस म्हणजे महत्त्वाचं. मेजरमेंट ऑफ सबस्टन्स, कोणत्याही पदार्थाचं मेजरमेंट हे कसं आहे, प्रेशियस आहे, महत्त्वाचं आहे. ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स अँड यूज इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज इज डन मेटिक्युलसली अँड ॲक्युरेटली. मेटिक्युलसली म्हणजे काटेकोरपणे, आणि ॲक्युरेटली म्हणजे अचूक. कोणताही आपण सबस्टन्स घेतला तरी त्याचं मेजरमेंट हे कसं असलं पाहिजे, प्रिशियस म्हणजे ते एकतर महत्त्वाचं आहे का, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, इट इज डन बाय मेटिक्युलर म्हणजे काटेकोरपणे, आणि ॲक्युरेटली म्हणजे अचूकच त्याचं मापन हे होत असलं पाहिजे. ओके. फॉर एक्झाम्पल डिस्टन्स अँड टाईम इन कनेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्पोर्ट्स कॉम्पिटिशन. तुम्ही स्पोर्ट कॉम्पिटिशनमध्ये पाहता की डिस्टन्स अँड टाईम खूप महत्त्वाचं असतं. एवढ्या डिस्टन्समध्ये एवढ्या टायमिंगला एखादा प्लेयर कुठंपर्यंत पोहोचला, काय हे झालं, हे काय आहे तर महत्त्वाचं आहे. इथे ॲक्युरेसी फार महत्त्वाची असते. मास ऑफ गोल्ड, जेव्हा आपण गोल्ड खरेदी करतो तेव्हा सुद्धा त्याचं वेट, वजन किंवा मास हे कसं असलं पाहिजे तर योग्यच असलं पाहिजे. त्यानंतर बॉडी टेम्परेचरसुद्धा मोजताना ते करेक्टच असले पाहिजे. म्हणून ॲक्युरेसी इज इम्पॉर्टंट फॉर मेजरमेंटसाठी ॲक्युरेसी काय आहे, खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. त्यानंतर मेजर कॉज ऑफ इरर इन मेजरमेंट. मग इरर मेजरमेंटमध्ये कोणते इरर आहे तर फर्स्ट वन, नॉट यूज ॲप्रोप्रिएट डिव्हाइस. नॉट यूज ॲप्रोप्रिएट डिव्हाइस म्हणजे काय तर योग्य साधनं जे आपण वापरतो, म्हणजे तराजू असेल किंवा इलेक्ट्रिक मेजरमेंट असेल, ते सगळे ॲप्रोप्रिएट म्हणजे अचूकच असलं पाहिजे. नॉट युजिंग द डिव्हाइस प्रॉपरली, किंवा डिव्हाइस तरी योग्य आहे पण त्याचा जर वापर अचूक नसेल, प्रॉपर नसेल, तरीसुद्धा आपल्याला ॲक्युरेट मेजरमेंट मिळणार नाही. इट इज नेसेसरी टू चेक इट अगेन स्टँडर्ड मेजर फ्रॉम टाईम टू टाईम. इट इज स्टँडर्डायझेशन.
अगेन चेक टू चेक, पुन्हा पुन्हा आपण आपलं जे मेजरमेंट आहे ते चेक केलं पाहिजे. कशासाठी? तर स्टँडर्डायझेशनसाठी आपण आपलं जे मेजरमेंट आहे ते पुन्हा पुन्हा चेक केलं पाहिजे. इट इज चेक टाईम टू टाईम. ठीक आहे. देन व्हाईल बाईंग थिंग ॲट ग्रोसरी शॉप, तुम्हाला जेव्हा ग्रोसरी शॉप किराणा दुकानामध्ये जाता, द व्हेजिटेबल मार्केट, रिमेंबर टू लुक आउट फॉर द फॉलोइंग अँड टेल युअर गार्डियन्स टू डू सो. जेव्हा आपण ग्रॉसरीच्या किंवा व्हेजिटेबल मार्केटमध्ये जातो तेव्हा तुम्ही किंवा तुमच्या पॅरेंट्सने या गोष्टी खूप काळजीपूर्वक पाहिल्या पाहिजेत. मग या गोष्टी कोणत्या आहेत? तर फर्स्ट वन, डज द बॅलन्स कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन बाय द डिपार्टमेंट ऑफ वेट अँड मेजर. डज द बॅलन्स कॅरी स्टॅम्प ऑफ स्टँडर्ड, म्हणजे त्या बॅलन्सवरती स्टँडर्डायझेशनचा स्टॅम्प आहे का ते आपण चेक केलं पाहिजे. कशासाठी? कुठे? तर वेट आणि मेजरच्या डिपार्टमेंटचा स्टँडर्डायझेशनचा स्टॅम्प आहे का हे आपण पहिलं चेक केलं पाहिजे. इज द बॅलन्स स्टेबल, आपला जो बॅलन्स आहे तो स्टेबल एका जागी स्थिर आहे का ते आपण बघितलं पाहिजे. इज द पॉइंटर ऑफ बॅलन्स अपराईट, अपराईट म्हणजे बरोबर सरळ. जर आपला तराजू असेल तर त्याचा जो बॅलन्स आहे तो कसा असला पाहिजे? सरळ असला पाहिजे. इकडे किंवा इकडे झुकलेला असला नाही पाहिजे. ठीक आहे, हे एक महत्त्वाचं झालं. तिसरं, इज द वेट मेड ऑफ मेटल, वेट जे आहे ते मेटलचंच बनवलेलं आहे का. हाव इज बॅलन्स हेल्ड, आणि बॅलन्स कसा धरलेला आहे, म्हणजे तो बॅलन्स नीट धरला आहे का, आणि जे वजन आहे ते मेटलचंच आहे का. आता काही वेळेला काय होतं, दगड असतो आणि त्या दगडाला काहीतरी गुंडाळलेलं असतं आणि ते वेट केलेलं असतं, पण हे स्टँडर्डाईज आहे का, नाही. तर हे सुद्धा आपण किंवा आपल्या गार्डियननी चेकआउट केलं पाहिजे. ओके. अँड द लास्ट थिंग, हॅज द अंडरसाइड द पॅन ऑफ द बॅलन्स बीन टेम्पर्ड विथ. तराजू जो असतो, तराजूची खालची बाजू आहे ती सुद्धा आपण चेक केली पाहिजे की खाली एखादा मॅग्नेट लावलं आहे का किंवा दुसरं काही इन्स्ट्रुमेंट लावलं आहे का, किंवा एका बाजूचं हलकं आणि एका बाजूचं जड असं आहे का. या सगळ्या गोष्टी आपण चेक केल्याच पाहिजे जेव्हा आपण ग्रॉसरी म्हणजे किराणा किंवा व्हेजिटेबल मार्केटमध्ये जातो. कोणत्या कोणत्या? पहिल्यांदा स्टँडर्डाइज स्टॅम्प आहे का, सेकंड बॅलन्स स्टेबल आहे का, पॉइंटर ऑफ बॅलन्स व्यवस्थित आहे का, वेट जे आपण वापरतो ते मेटलचं आहे का, आणि बॅलन्स नीट धरला आहे का, आणि त्याचबरोबर त्या तराजूची खालची बाजू ही नीट आहे का. या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. इथून पुढे आपण याची काळजी घेणार आहोत. ठीक आहे. कारण मेजरमेंट ऑफ सबस्टन्स दॅट आर प्रिशियस ऑफ ग्रेट इम्पॉर्टंट काय आहे, खूप महत्त्वाचं आहे. इट इज मेटिक्युलस अँड ॲक्युरेट, ते काटेकोर आणि अचूक असलंच पाहिजे. ओके. देन इथं आपला हा लेसन संपलेला आहे. तर तुम्ही काय करणार आहात, याच्या खालचे जो एक्सरसाइज आहे तो सॉल्व करणार आहात आणि मला माझ्या नंबरवरती सेंड करणार आहात. ओके. देन टेक केअर. बाय.